नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तुमच्या मनामध्ये पहिला शब्द कोणता येतो? माझ्या मनात पहिला शब्द येतो लव्ह, इश्क, आशिकी, मोहब्बत असे या प्रेमाचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. पण जितके या प्रेमाचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत त्याच्याकडे पाहण्याचे सुद्धा वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. आज मी बाहेर आली आहे हेच जाणून घेण्यासाठी. चला तर मग जाणून घेऊयात प्रेमाचे वेगवेगळे व्हर्जन्स. आपल्यासोबत काही कॉलेजची मुलं आहेत, आपण त्यांना विचारूया. एकेकाकडे येते मी टप्प्याटप्प्याने. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे मनातली फिलिंग असते वेगळी. प्रेम म्हणजे मोहमाया, बस बाकी काय नाही. प्रेम म्हणजे मोहमाया. हा बस काय नाही, बस एवढंच मुलींना प्रपोज केला आतापर्यंत? केलंच नाही. एक होती बट चल झूठा. प्रेम आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याला आपण आवडतो, असं आहे. तुमचे नाव पाहिलं. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय माहिती, कधी केलंच नाही प्रेम तर. कधीच नाही केलं? कोणत्या मुलीने प्रपोज नाही केला आतापर्यंत? नाही आणि तू काय नाही? गरजच नाही. तू कधी प्रेम केलंय का कोणाला? हो, शाळेत असताना जसं दरेकाचं असतं तसंच माझं पण एकदा राहिलंय. किती होते? हे एकच होतं आत्तापर्यंत तरी, पण ते होतं ते किमान 4.5-5 वर्षापर्यंत होतं. पण जसं शाळेतलं पहिलं प्रेम नेहमी अपूर्ण राहतं तसंच राहिलं. आतापर्यंत किती मुलींनी प्रपोज केला तुला? मला प्रपोज तर नाही केलं आहे अजून, एकदा पण नाही. कारण आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे सोशल लाईफ चालू आहे, मला असे फॅन्सी दाखवतात बट रिअल नसतात. तरी मार खाल्लाय? खूप. मुलीवरून खाल्लाय की आई वडिलांनी दिलाय? आई वडिलांनी. मुलीवरून. शाबास बेटा. ओके, मग आता फेस्ट वगैरे चालू आहे, तसे तुमचे मित्र म्हणतात जर कुठली मुलगी आवडली तर प्रपोज करणार की ऑलरेडी एंगेज आहे? याचं उत्तर नाही देऊ शकत. आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय, पण यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे. कीर्ती कॉलेजचे स्टुडंट्स आहेत आणि व्हॅलेंटाईन डे वेगळ्या प्रकारे साजरा करणार आहेत ते. आपण पाहूयात काय करताय तुम्ही यावेळी व्हॅलेंटाईन डेला? आम्ही यावेळी आमचं नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे, कीर्ती बंध असा. त्यामध्ये आम्ही जेवढे व्हॅलेंटाईन्सचे वीक आहे त्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या लोकांसोबत, म्हणजे व्हॅलेंटाईन वीक विथ ओल्ड एज पीपल, ब्लाइंड स्टुडंट्स, वर्कर्स यांच्याबरोबर सेलिब्रेट करतो आहे. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे धोका. ठीक आहे. किती लोकांनी प्रपोज केला आतापर्यंत? एक पण नाही. असं का? काय माहिती. कधी प्रयत्न नाही केला प्रपोज करायचा? नाही, आम्ही कोणाला चाय नाही पाजत. म्हणजे समज आहे असा की चाय पाजला तरच मग प्रपोज होता आणि लव्ह होता असं? हो. ओके ओके. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. काय प्लॅन आहे व्हॅलेंटाईन डे? काय नाही, सिंगल लाईफ एन्जॉय करणार आता. पुढे चालून व्हॅलेंटाईन साजरा करणार. पण जर कुठली मुलगी आली तर मग तिच्याबरोबर मिंगल होणार? आत्ता नाही होणार, का नंतर. रे? मुहूर्त आहे. हो. मंगेश पाडगावकर म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. पण खरंच प्रत्येकाचं प्रेम सेम असतं का? चला विचारूयात. कोणी तुम्हाला आय लव्ह यू म्हणलंय का? हो, खूप जण बोलतात. आय लव्ह यू तर खूप जण बोलतात. मग त्यावर तुम्ही उत्तर काय देता? नाही, म्हणजे मी फक्त एकासाठीच आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे माझ्यावर कोणतरी प्रेम करतं त्याला बोलते आणि तो सुद्धा मला बोलतो, बस एवढंच. बाकी आणि प्रेम सगळ्यांसाठी सारखंच असतं असं वाटतं का तुम्हाला? हो, मानायला गेलं तर प्रेम इतरांनी जर बघितलं तर तुमचं काही नाही, आमचं काही, ते सारखंच आहे. आता सध्या कोणाला डेट करतोय? नाही. वाय? नाही, कारण का तेच कोण आवडले नाही? मग आता सध्या जर कोण आवडलं तर मग त्याला डेट करशील? बघावं लागेल काय कोण आवडतोय का. आवडतोय का? हा. ओके. हाय. हाय. जस्ट आंसर इन वन वर्ड. हाँ, प्यार क्या है? बर्बादी. लॉयल्टी, विश्वास, ट्रस्ट, राधा कृष्ण, दुख दर्द, एवरीथिंग, मॉम डैड, कृष्ण, राम सीता टाइप, राम कृष्ण. मेरा वैलेंटाइन डे से कोई लेने देना नहीं है. आई एम नॉट इंटरेस्टेड ऑल्सो. मुझे नहीं. मेरे लिए वैलेंटाइन डे एक बहुत मजाक हो गया क्योंकि वो मेरे टाइप का नहीं है वैलेंटाइन.
तसं बघायला गेलं तर प्रेम ही खूप सुंदर भावना आहे, कारण की सकाळपासून आपण फिरतो आणि सकाळपासून आपण अनेकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. कोणाचं प्रेम त्यांच्या शब्दातून व्यक्त ते करतायत, काहींचं प्रेम त्यांना शब्दातून व्यक्त करता येत नाही आहे, काहींचं प्रेम डोळ्यातून दिसतं. आय मीन दिस इज लिटरली फन. खूप जणांकडून अनेक नवीन नवीन अनुभव ऐकायला मिळत आहेत, एक्सपिरियन्सेस ऐकायला मिळत आहेत. आणखी काही जणांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव जाणून घेऊयात. एक डान्स ग्रुप आहे आपल्यासोबत, त्यांच्यासोबत पण आपण बोलूयात व्हॅलेंटाईन डे विषयी. किसी से प्यार किया है कभी? हाँ, डांस ही किया है अभी तक तो. डान्स केलाय, प्रेम नाही केलंय त्यांनी. किती लोकांनी आत्तापर्यंत प्रपोज केलं? खूप लोकांनी केलं, कधी मोजलं नाही, बट आय थिंक सो 30-40च्या वरती. हुआ एक बार बस. एक ही बार हुआ? हाँ, एक ही बार हुआ है. किसी को आई लव यू बोला आपने? हाँ, उसी को बोला था बस. और कितने लोगों ने अब तक आपको प्रपोज किया आपका डांस देख के, आप पे इम्प्रेस होके? ऐसा तो हो गया होगा, मेरे को याद नहीं है, पर प्यार उसी से किया था, बस इतना है. शाबाश बेटा. ओके, वैलेंटाइन का क्या प्लान है आपका? अभी के टाइम में तो हुआ ब्रेकअप भी. अभी रिसेंट हुआ है, ज़्यादा टाइम नहीं हुआ. हाँ, तो आप मिस नहीं करते उनको? बहुत मिस तो करते हैं, पर वो नहीं करते तो हम क्या कर सकते. कभी प्यार किया है? हाँ, किया है. कितनी बार किया है? एक ही बार है अभी तक है. अभी भी है? तो आप उनसे मिले नहीं? मिले हैं, 6 years हो गया मेरा, तो अभी हम अभी भी हम अभी पूरे टीवी चैनल पे दिखेगा वो 6 ईयर का रिलेशन है. नो प्रॉब्लम, कोई बात नहीं है. तो अभी वैलेंटाइन के टाइम पे यहाँ पे है वो या यहाँ पे? नहीं, अभी हम लोग मैं एक्चुअली आई एम फ्रॉम नेपाल, तो वो नेपाल पे है, तो अभी हाल distance फिलहाल यस ऑब्वियसली. अभी आप रोज़ डांस कर रहे हो, डांस प्रैक्टिस कर रहे हो, तो क्या हम लोग को आप दिखा सकते हैं एक 30 सेकंड्स का मॉप? एक वैलेंटाइन शूट के लिए हम लोग के लिए हो भी जाएगा. मुंबई म्हटलं की फक्त धकाधकीचं जीवनच आहे असं अजिबात नाही आहे बरं का. प्रत्येक जण आपापला निवांतपणा कुठं ना कुठं तरी शोधतच असतो. आज मी एका गार्डनमध्ये आली आहे आणि असाच निवांतपणा शोधणारे किंवा निवांतपणाचे क्षण अनुभवणारे काही जण आहेत, त्यांनासुद्धा भेटूया आणि त्यांच्याशी प्रेमाचं बोलूया. आपल्यासोबत काही कॉलेज स्टुडंट्स आहेत, त्यांचा ट्रेडिशनल डे आहे, खूप छान छान तयारी करून आलेत. आपण बघूया, त्यांना विचारूया आपण प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे एक अशी फिलिंग आहे की हॅपीनेस. ताई, प्रेम म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं? प्रेम म्हणजे एक असं वर्ड आहे की त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही मिळतं. प्रेम मिळतं, एक आयुष्य मिळून जातं. प्रेम म्हणजे सुखी समाधानी जीवनासाठी खूप प्रेम हे खूप आवश्यक असतं. ओके दादा, तुम्हाला प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे ट्रस्ट इज अ मोस्ट थिंग. अरेंज मॅरेज आहे, बट आय प्रिफरेबली गो फॉर लव, बिकॉज लवमध्ये ते पहिले समजतात की आपले पार्टनरचे डूज डोंट्स काय आहेत, त्यांचे कम्प्लीट इश्यूज काय आहेत, त्यांचे शॉर्टकमिंग्स काय आहेत, त्यांची स्ट्रेंथ काय आहे. अरेंज मॅरेजमध्ये अचानक तुम्हाला बॉम्ब फोडला का रॅपिड क्वेश्चन मारला तर यू टू जम्प अप, आन्सर जम्प होऊन जाईल. तर आय प्रिफर इट शुड बी लव. अंडरस्टँडिंग झाल्यावर की वी आर मॅच्युअर इनफ टू गेट टुगेदर, देन वी कॅन गो अहेड फॉर मॅरेज. कुठल्याही वयात आणि कधीही होऊ शकतं, त्यासाठी कुठला काळ असं झालं आहे नाही झालं आहे ते तर आपलं, आणि त्यासाठी कुठला काळ वेळ असं काय हे नाही, डेफिनेटिव्ह नाही. पण हीच व्याख्या मी सांगू इच्छितो की प्रेम हे खूप निखळ, प्युअर आणि कधीही होणार आहे. एजचं लिमिट नाही त्याला. हो. तुम्हाला काय म्हणायचं प्रेम म्हणजे काय? तुम्ही कसं बघता प्रेमाकडे? प्रेम म्हणजे प्रेमात अंडरस्टँडिंग पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, ते असं तर ठीक आहे. चैत्यभूमीवर आहे मी, आपल्यासोबत काही महिला आहेत, त्या चैत्यभूमीवर आलो तर त्यांना पण विचारूया. ताई, प्रेम म्हणजे काय? जिव्हाळा, आपुलकी. प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याची मनातली भावना ओळखणे. प्रेम म्हणजे काय? विश्वास. प्रेम म्हणजे आपुलकीपणा. आपण आपल्या आईबाबांवर करतो, आपल्या मुलांवर करतो, आपल्या नवऱ्यावर करतो, त्याला प्रेम म्हणतात. ताई, 20 वर्ष आहात तुम्ही एकमेकांसोबत, कसं वाटतंय?
खूप चांगला खूप चांगला आम्ही नेहमी भेटतो. आम्ही दर व्हॅलेंटाईन असं मध्ये मध्ये पण आम्ही भेटतो, पण व्हॅलेंटाईन आम्ही कधी चुकत नाही. आम्ही नेहमी भेटतो असं. म्हणजे त्या आता दिवशी खास आम्ही एकमेकांशी भेट करून भेटेन, एकमेकांशी बोलून, आणि आमचे ड्रेस कोड काय काय असतात आज सध्या नाही पण खूप तुम्ही सेलिब्रेट करता खूप छान प्रकारे. बिलकुल. यावेळेचा व्हॅलेंटाईन सेलिब्रेट कसा करणार आहे? आता तर 2 दिवस आधी तर मैत्रिणी बरोबर आहे, त्याच्यानंतर आपला फॅमिली बरोबर. सर प्रेम म्हणजे काय? प्रेम ही अशी गोष्ट आहे की तुम्ही व्यक्त न करता सुद्धा तुम्ही ती समोरच्याच्या डोळ्यामध्ये बघितलं किंवा त्याला बघितलं सुद्धा ती फील करता आली पाहिजे. ही अशी प्रेम अशी गोष्ट आहे. प्रेम एक तरह से दोनों का अटैचमेंट्स फीलिंग्स ये होने चाहिए, दोनों की फीलिंग होनी चाहिए तो प्रेम होगा. सर तुम्हाला काय वाटतं प्रेम म्हणजे काय? म्हणजे आज माझं लग्न होऊन जवळजवळ 30 वर्ष झाले. प्रेम म्हणजे एकमेकाबद्दल कमिटमेंट असलं तर प्रेम. आणि प्रेम हे व्यक्त करून नसतं, ते एकमेकाच्या एक्सप्रेशनमध्ये असतं, बिहेवियरमध्ये असतं. और जो मन मेल हो गया तो प्यार है, अदरवाइज तो एडजस्टमेंट है. आपका शादी हुआ है शादी तो हो गया है, बच्चा. तो फिर प्यार नहीं हो गया? अच्छा, उसको शादी को प्यार बोलता है. तो शादी और प्यार अलग है ऐसा आप बोलते हैं? हाँ, शादी जो अलग होता है, प्यार अलग होता है. तो अभी तक प्यार आपको हुआ नहीं है? नहीं, प्यार भी नहीं. शाबाश बेटा. आपकी क्या राय है वैलेंटाइन डे रिगार्डिंग? वो यंग जनरेशन को मालूम है, हमें कुछ मालूम नहीं है. सब क्या कॉलेज में छोकरा छोकरी पढ़ते हैं तो खाली बताने का आई लव यू, वैलेंटाइन डे, उसमें सबके पीछे विचार रहता है. उनकी सोच, उनकी देखने की तरीका सब अलग रहता है. नॉट वो प्रेम नहीं, सच्चा प्रेम नहीं है, सच्ची बात नहीं है. खाली दुनिया को बताने के लिए और छोकरी को पटाने के लिए, बस यही है आज का वैलेंटाइन डे. सच्चा वैलेंटाइन डे है ही नाही. काही आठवणी आहेत? आठवणी तर भरपूरच ना, आणि लव्ह मॅरेज म्हटलं म्हणजे आठवणी या भरपूर आल्याच. तुम्ही काय करता त्यांच्या आठवणीत येते? आता काय करणार, सगळे दिवस आठवतो आणि शांत बसतो विचार करत. कधी कधी शब्दातलं प्रेम डोळ्यातून पण दिसतं आणि ते व्यक्त पण नाही करतायत. खरे प्रेम म्हणजे काय? एकमेकाला एकमेक आवडणं ह्याला प्रेम म्हणतात. म्हणजे काय? नाही सांगता येत प्रेम म्हणजे काय. फक्त ते करायचं असतं, सांगता येत नाही. म्हणजे प्रेमाला व्याख्या नसते असं बोलता येईल. तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. मग लव्ह अरेंज नंतर झालं? लव नाही, ते अरेंज झाल्यानंतर कॉम्प्रोमाइज असते. कॉम्प्रोमाइज केलं तुम्ही? सगळे दोघांनी करायलाच लागते, कळलं नाही. प्यार दो दिलों का संगम है. प्यार मतलब एक दूसरे से हम लोग जब प्यार करते हैं तो 2 दिल एक हो जाते हैं, इसी को प्यार कहते हैं, और वो ज़िंदगी भर निभाना भी चाहिए. आपके नज़रिए में प्यार मतलब क्या है? प्यार उसका कोई तुलना ही नहीं है, कोई उसका कंपैरिजन ही नहीं है. प्यार होना ही चाहिए हर एक को, आदमी को, हर एक जिंदगी में, हर एक पल पे. एक फ्रेंड सर्कल मिळालं आहे मला, त्यांच्याशी पण आपण बोलूया. काय प्लॅन्स आहेत व्हॅलेंटाईन्सचे? प्लॅन्स तर काय नाही, असंच. प्लॅन का नाही आहे? कारण बॉयफ्रेंडच होतं माझं रिलेशन, 5 वर्ष होतं, पण मी म्हणजे सोडून दिलं. आपने कभी प्यार किया है? नहीं किया. पर आपकी तो शादी हो गई ना, हाँ. तो फिर प्यार नहीं हुआ? प्यार हुआ. हम जो सोचते वो जिंदगी नहीं होती. हम जो सोचते वो जिंदगी नहीं होती. हमारे साथ जो होता है वो जिंदगी होता है. अरे रे कि जो छोड़ के गई थी वो लौट आई है. कि जो छोड़ के गई थी वो लौट आई है. मुबारक हो जनाब, मुबारक हो जनाब, आपके दरवाजे पे आपकी मौत आई है. मला वेळ लागले प्रेमाचे, मला वेळ लागले प्रेमाचे, 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 मला वेळ लागले प्रेमाचे. प्रेमाला उर्दूमध्ये आशिकी असा शब्द आहे.
त्यामध्ये अश्क, इश्क आणि शक हे तीनही शब्द लपलेले असतात असं मला वाटतं. तुम्हाला यातला कुठला शब्द रिलेट करतो मला नक्की कळवा. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बाय.